माझं असं म्हणणं आहे की संजय राऊत हाच माणूस फुटका मनी आहे। कारण संजय राऊतांना हे माहिती नाही की ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत, त्या लोकांनी आम्हाला भिवंडीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीची परवानगी ते देत नसत। केरळमध्ये आमच्या भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्याच्या नंतर सगळ्यात आधी जर झेंडा भारतीय जनता पार्टीने कोणाचा फडकवला असेल तर तो आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आम्ही फडकवला। आणि रायगडावर सोनिया गांधी कधी गेल्यात का? मला संजय राऊतांना विचारायचं आहे की त्यांच्या ज्या नेत्या आहेत त्या सोनिया गांधी त्यांच्या हयातीत कधीतरी रायगडावर गेल्यात का? आमच्या निवडणुकांचा प्रचाराचा शुभारंभ या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन केला। अमित शहा त्या ठिकाणी जात आहेत, त्याचा अभिमान त्यांना बाळगला पाहिजे। कोणी रायगडावर जात असेल तर त्याचा अभिमान बाळगण्याच्या ऐवजी या फुटक्या मनीला नेहमी पोटात शूळ का उठतो, यांच्या पोटात का दुखतं हे मला कळत नाही। आणि भारतीय जनता पार्टी ही शिवाजी महाराजांवर अतीव प्रेम करणारी पार्टी आहे। या भारतीय जनता पार्टीने आग्र्याहून जी सुटका झाली महाराजांची, त्या ठिकाणी सगळ्यात मोठं राष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। म्हणजे ताजमहलला पाहायला येणारे विदेशी पर्यटकांनी ताजमहल तर पाहावाच, शहाजहानची कबर बघावी, पण त्यासोबतच आमच्या शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका झालेले एक सुंदर असा प्रसंग, जो प्रेरणादायी असा प्रसंग पाहावा, यासाठी राष्ट्रीय स्मारक देखील आम्ही बांधत आहोत। आम्ही शंभूराजांच्या ज्या ज्या ठिकाणी लढाया झाल्या, छत्रपती संभाजीराज त्या ठिकाणी आम्ही स्मारक निर्माण करत आहोत। शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या ठिकाणी वीरगाथा झाल्यात त्या ठिकाणी आम्ही शिवाजी महाराजांचे स्मारक निर्माण करत आहोत। असा एखादा तरी प्रयत्न संजय राऊतांच्या सारख्या फुटक्या मनीच्या त्यांच्या पक्षाने कुठेही जरी केलेला असेल तर तो दाखवा। आणि शिवाजी महाराजांवरचं जर समजा प्रेम तुम्हाला जर समजा दाखवायचंच असेल तर सोनिया गांधींनी रायगडावर एकदा तरी जाऊन यावं, असं मी त्यांना आवाहन करतो। सर, दुसरा प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सौगात मोदी ईदच्या निमित्ताने काही मुस्लिमांना वाटलं जाणार आहे, काय? अहो, काँग्रेसवाल्यांनी आम्ही तरी तुम्हाला जेवणाची किट द्यायला लागलोत। काँग्रेसच्या लोकांनी, काँग्रेसच्या मंडळींनी राष्ट्रविघातक कारवाई करणाऱ्या तरुणांच्या हातामध्ये AK-47 रायफली दिल्या आणि देशाच्या विरुद्ध माती भडकवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे। आम्ही या देशाला डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांच्यासारखा देशभक्त मुसलमान आम्ही राष्ट्रपती केला। आम्ही मोहम्मद आरिफ खान यांच्यासारख्या राष्ट्रभक्त मुसलमानाला आम्ही गव्हर्नर केलं। जे मुसलमान या देशावर प्रेम करतात, जे मुसलमान राष्ट्रभक्त आहेत, त्यांचा आम्ही निश्चितच आदर करू। परंतु या देशावर प्रेम न करता पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार आणि आमच्या देशाचा झेंडा त्याचा अपमान जर करणार असाल तर त्या मुसलमानांना पूर्णपणे आमचा विरोध असल्याशिवाय राहणार नाही। पण या देशात असणाऱ्या राष्ट्रभक्त मुसलमानांसोबत आम्ही नेहमी त्यांच्या सोबत राहू। जे देशावर प्रेम करतील ते आमचे आहेत, जे भारत मातेवर प्रेम करणार नाहीत त्यांचा आम्ही नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, हे मला आपल्या काँग्रेसी मित्रांना मला सांगायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।